श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्रामधील कथा 6वी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बसप्पा तेल्यास धनप्राप्ती. भक्तांनो, श्री स्वामी चरित्र कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये लाखो लोकांना सुख, समाधान, ऐश्वर्य प्राप्त झालेले आहे. तसेच मनातील इच्छाही पूर्ण झालेल्या आहेत. तर या पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बसप्पा हा तेली मंगळवेढ्यात राहत असे. तो अत्यंत गरिबीत दिवस काढत असे. एकदा तो जंगलात लाकडे आणण्यास गेला होता. तिथे फिरत असताना कंटकाची शय्या करून त्यावर एक दिगंबर साधू निद्रिस्त झाल्याचे त्याने पाहिले. तेव्हा हे महाराज साक्षात अवतारी आहेत अशी त्याची खात्री होऊन तो त्या दिवसापासून महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी बायको काबाड कष्ट करून पोट भरत असे. नवरा वेड्याच्या नादी लागला. कामधंदा काही करीत नाही म्हणून ती खूप दुःखी होती. असा बराच काळ बसप्पा दररोज महाराजांची सेवा करीत होता. शेवटी त्याची एकनिष्ठता पाहून महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांचे मनात आले. एका संध्याकाळी महाराज जंगलात फिरत होते. महाराजांच्या मागोमाग बसप्पा तेलीही फिरत होता. सूर्य अस्ताला चालला होता. त्याबरोबर एकदम जंगलात हजारो सर्प दिसू लागले. सगळीकडे सर्पच सर्प दिसत होते. हे दृश्य पाहून बसप्पा घाबरून गेला व स्वामींच्या चरणी लागला. तेव्हा त्याला अभय देऊन महाराज म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तू ह्या सर्पांतून तुला हवे तितके सर्प तुझ्या वस्त्रात घे. घाबरू नकोस. हे शब्द ऐकून त्याने आपले वस्त्र एकाच सर्पावर टाकले व तो सर्प उचलून घेतला. त्याबरोबर बाकी सर्व रानांतील सर्प नाहीसे झाले. महाराज व बसप्पा नंतर गावाकडे परतले. महाराजांनी बसप्पाला आज्ञा दिली की घरी जाऊन तुझ्या संसारात आनंदाने राहा, आनंदाने संसार कर. महाराजांना वंदन करून बसप्पा तेली घरी गेला. जवळील गाठोडे सोडून पाहतो तर काय, सर्पाच्या ऐवजी 52 काशी सोन्याची लगड त्याच्या दृष्टीस पडली. ते पाहून दोघेही नवरा बायको आणि कुटुंबातील इतर मंडळी आनंदित झाले. दुसऱ्या दिवशी उभयता महाराजांच्या दर्शनास गेले. महाराज अक्कलकोट येथे आल्यावर बसप्पा तेली प्रतिवर्षी महाराजांच्या दर्शनास तेथे येत असे. पुढे तो स्वामींचा श्रेष्ठ भक्त झाला. मित्रांनो, अशा प्रकारे
स्वामींची ही कथा संपन्न झाली. मित्रांनो, स्वामी चरित्राची पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.